एकीकडे इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरू आहे आणि भारतानं न्यूक्लिअर एनर्जीमध्ये एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. खर्च केलेल्या इंधनापेक्षा जास्त इंधन तयार होणार आहे. म्हणजेच काय? समजा तुम्ही चुलीमध्ये एखादं लाकूड जाळलं आणि त्यातून राख बाहेर येण्याऐवजी आपल्याला जर 2 नवीन लाकडं मिळाली तर आपल्याला कसं वाटेल? बस हेच ते ब्रीडरचं तंत्रज्ञान आहे. पारंपरिक ज्या अणूच्या भट्ट्या असतात त्याच्यामध्ये अणूचा वेग जो आहे तो कमी करावा लागतो. पण या ठिकाणी हा सगळा खेळ जो आहे तो स्पीडचा आहे, वेगाचा आहे, हाय स्पीडचा आहे. न्यूट्रॉन्स जे असतात त्यांना लगाम घालायची नाही, तर त्यांना मोकाट सोडायचं आहे, त्यांना चान्स द्यायचा आहे, त्यांना त्यांच्या नॅचरल स्पीडमध्ये जाऊ द्यायचं आहे. मग ते काय करतात? तर युरेनियम खाऊन प्लुटोनियम बनवतात. म्हणजेच इंजिन बी चालणार आहे आणि आपल्याकडे जर एखादी गाडी असेल तर तिच्यातलं पेट्रोल सुद्धा संपणार नाही. आता याला साध्या भाषेमध्ये समजून घ्यायचं तर एखादी टू व्हीलर आहे तिच्यामध्ये आपण 1 लिटर पेट्रोल टाकला आणि ती 50 किलोमीटर जाणार असली तर ती समजा 60 किलोमीटर चालली आहे आणि आपण पेट्रोल टँक उघडून पाहिला तर तिच्यामध्ये 1 ते 1.5 लिटर पेट्रोल शिल्लक आहे. अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे. म्हणजेच आपल्याला मटेरियलही मिळत राहणार आहे आणि आपली गाडीही चालत राहणार आहे. म्हणजेच न्यूक्लिअर एनर्जीमध्ये या प्रकारच्या घटना घडणार आहेत. आपल्या शास्त्रज्ञांनी एक डोकं लावलं. गरम गरम वितळलेलं सोडियम जे आहे त्याचा वापर सुरू केला. सोडियमचा स्वभाव जो आहे तो गरम असतो, तांबट असतो. त्याला हवा लागली की त्याचा भडका उडत असतो आणि पाणी लागलं की त्याचा बॉम्ब फुटणार किंवा स्फोट होणार असतो. पण आपले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी त्याला असं काही ट्रेन केलंय की तो आता गपगुमानं पाईपमधून धावणार आहे आणि आपल्याला वीज बनवण्यासाठी मदत करणार आहे. डॉक्टर होमी जहांगीर बाबा जे त्यांनी 70 वर्षापूर्वी स्वप्न पाहिलेलं होतं, आता हे स्वप्न कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहे. 1950च्या काळामध्ये जेव्हा लोकांकडे नीट जेवायला नव्हतं, भारत नेमका स्वतंत्र झालेला होता, भारतामध्ये तंत्रज्ञान नव्हतं. अशा वेळेस डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांनी संपूर्ण जगाला ठणकावून सांगितलेलं होतं, की भारताकडं युरेनियमचा साठा कमी असला म्हणून काय झालं? आपल्याकडे युरेनियम नाहीये. संपूर्ण जगाच्या 2% युरेनियम फक्त भारताकडे आहे. त्यावेळेस होमी जहांगीर बाबा यांनी जगाला सांगितलं होतं, की आपल्याकडे युरेनियम कमी असलं म्हणून काय झालं? आपल्याकडे कोकणामध्ये, केरळमध्ये आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये थोरियमचा ढीग लागलेला आहे. थोरियम जो आहे तो डायरेक्ट वापरता येत नाही. त्याच्यासाठी काही पायऱ्या असतात. त्यामध्ये पहिली पायरी गाठायची होती आणि मग दुसरी आणि मग तिसरी असं करत-करत याचा वापर करायचा होता. आणि आता आपण जी पायरी गाठलेली आहे ती दुसरी पायरी आहे कल्पक्कममध्ये गाठलेली. आणि आता तिसरी पायरी. आता तिसरी पायरी म्हणजे काय? तर थोरियमचा वापर करून हजारो वर्ष आपल्या देशाला वीज पुरेल एवढी वीज तयार करणं, त्याचा वापर करणं. या सगळ्यामध्ये त्सुनामी सुद्धा आलेली होती. आपली जिद्द जी आहे ती गेलेली नव्हती. लोकं म्हणायचे भारताला जमणार नाही. कारण प्रगत देशांनी हे प्रयत्न केलेले होते. ते जपानला जमलेलं नव्हतं, फ्रान्सला जमलेलं नव्हतं. तर तुम्हाला कुठून जमणार? अशा प्रकारे लोकं म्हणत होते. लोकांना वाटायचं. 2004 मध्ये या सगळ्याला अधिकृत बांधकामाला भारताने सुरुवात केली आणि कल्पक्कममध्ये त्सुनामी आली. अख्खं कल्पक्कम जे आहे ते पाण्याखाली गेलं. पण आपली माणसं मागं हटली नाहीत. आपले शास्त्रज्ञ हटले नाहीत. 22 वर्ष हे सगळं सहन केलं. पण जेव्हा 6 एप्रिलला आपली अणुभट्टी पेटली, तेव्हा संपूर्ण जगाला समजलं, की थोडा उशिरा का होईना, पण भारत जो आहे तो आता एनर्जीमध्ये, न्यूक्लिअर एनर्जीमध्ये आत्मनिर्भर बनलेला आहे. जगाला एनर्जी एक्सपोर्ट करेन येणाऱ्या काळामध्ये. आपल्याला कोणाकडे इंधन मागायला जायची गरज उरणार नाही. हे तंत्रज्ञान अशा प्रकारचं आहे. ही भट्टी जी आहे, ती आता फक्त आपल्याला वीजच देणार नाही, तर पुढच्या ज्या 10 भट्ट्या आहेत, जे काही एनर्जी प्लांट असतील पुढचे, त्याच्यासाठी लागणारं जे कच्चं मटेरियल आहे, प्लुटोनियम आहे, ते सुद्धा याच भट्ट्यामधून स्वतः त्या बनवणार आहेत. म्हणजे काय? तर एकदा ही साखळी सुरू झाली, की आपला देश जो आहे, तो न्यूक्लिअर एनर्जीमध्ये पूर्णपणे आत्मनिर्भर होणार आहे. इलेक्ट्रिसिटी एक्सपोर्ट करेल. येणाऱ्या काळामध्ये भारत फक्त आत्मनिर्भर नाही होणार एनर्जीच्या बाबतीमध्ये, तर जगातल्या अनेक देशांना इलेक्ट्रिसिटी एक्सपोर्ट देखील करू शकतो. ही फक्त एक अणुभट्टी नाहीये, तर भारताने जगाला दाखवून दिलंय, की भारताच्या भविष्याला काळोखातून बाहेर काढणारा हा दिवस आहे. आता आणखीन थोडं याला जर सायंटिफिक भाषेमध्ये डिटेलमध्ये समजून घ्यायचं झालं, तर भारत आता उजेडाकडे जाणार आहे. तामिळनाडूमध्ये कल्पक्कम येथील मद्रास अणुऊर्जा केंद्रामध्ये 6 एप्रिल 2026 रोजी रात्री 8:25  500 मेगावॅट क्षमतेच्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टरनं म्हणजे ज्याला आपण प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण PFBR असं म्हणतो.
त्यानं आपली पहिली क्रिटिकॅलिटी ही जी स्टेज असते ती यशस्वीपणे प्राप्त केलेली आहे. हा टप्पा केवळ तांत्रिक यश नसून भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रवेशाची अधिकृतपणे झालेली एक प्रकारची घोषणा आहे. भारताने 1950च्या दशकामध्ये डॉक्टर होमी जहांगीर बाबा जे आहेत त्यांनी जो त्रिसूत्री कार्यक्रम आखलेला होता, 3 टप्प्यांचा अणुऊर्जा प्रकल्प आराखडा जो ज्याला आपण म्हणू तो आखलेला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भारताला 7 दशकं वाट बघावी लागलेली आहे. 70 वर्ष संयम ठेवावा लागलेला आहे. पण या सगळ्यामध्ये आपले शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी आपली जिद्द गमावली नाही, त्यांनी जिद्द दाखवली. रशियानंतर अशा प्रकारच्या व्यापारी स्तरावरील फास्ट ब्रीडर रिएक्टर जे आहे ते यशस्वी संचलन करणारा भारत हा जगातील केवळ दुसरा देश ठरलेला आहे. हे यश जे आहे ते भारताला युरेनियमच्या आयातीवरील अवलंबित्व जे आहे ते कमी करण्यासाठी आणि स्वतःच्या भूभागावर उपलब्ध असलेल्या भारताकडं जे काही उपलब्ध आहे प्रचंड मोठा थोरियमचा साठा त्याचा वापर करण्यासाठी भारतानं या दिशेनं टाकलेलं एक पाऊल आहे. भारत थोरियमचा वापर करण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे गेलेला आहे, जवळ गेलेला आहे. या सगळ्यामध्ये क्रिटिकॅलिटी हा जो शब्द आहे त्याला फार महत्व आहे. ब्रीडर रिएक्टरचं भौतिकशास्त्र सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये क्रिटिकॅलिटीची जी स्टेज आहे तो खूप महत्वाची आहे. या शब्दाला अणुऊर्जेच्या संदर्भामध्ये क्रिटिकॅलिटी हा जो शब्द आहे त्याला खूप महत्व आहे. हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. तो अशा बिंदूंचं वर्णन करतो जिथं अणूच्या गाभ्यामध्ये अणुसाखळी जी आहे अभिक्रिया म्हणजेच न्यूक्लिअर चेन रिॲक्शन जी असते पारंपरिक याच्यामध्ये ती वेगळी असते, परंतु याच्यामध्ये स्वयंशाश्वत म्हणजे सेल्फ सस्टेनिंग असते. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक फ्युजन ज्याला मराठीमध्ये आपण विखंडन म्हणतो त्या प्रक्रियेमधून बाहेर पडणारे न्यूट्रॉन्स जे आहेत ते पुढच्या फ्युजनसाठी विखंडनसाठी किंवा ते घडवण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळेच मी ते गाडीच्या पेट्रोलचं उदाहरण दिलेलं होतं की 50 किलोमीटर ॲव्हरेज देणारी गाडी 1 लिटर पेट्रोल टाकल्याच्या नंतर 70 किलोमीटर जाते आणि पेट्रोल टँक उघडून पाहिला तर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 लिटर पेट्रोल शक्य तसंच राहतं. अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे. म्हणजेच आपल्याला कच्चं मटेरियल वाढणार आहे. हे कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय चालू राहतं. एकदा रिएक्टरने क्रिटिकॅलिटीची स्टेज प्राप्त केली की तो वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या उष्णता निर्माण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज होतो. आता फास्ट ब्रीडर रिएक्टर म्हणजेच FBR हे पारंपरिक रिएक्टर पेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. उदाहरणार्थ PHWR जे मूलभूतपणे वेगळे असतात. पारंपरिक रिएक्टरमध्ये न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी मॉडरेटर जे आहेत ते पाणी किंवा जड असणारं पाणी वापरतात. ज्यामध्ये फास्ट ब्रीडर रिएक्टर न्यूट्रॉन्स त्याच्या मूळ उच्च वेगाने म्हणजेच त्याचा जे काही नॅचरल स्पीड आहे त्याच्याप्रमाणे न्यूट्रॉन्स त्याच्या मूळ उच्च वेगाने फास्ट न्यूट्रॉन्स फ्युजन घडून आणण्यासाठी विखंडन घडून आणण्यासाठी त्याला परवानगी दिली जाते. म्हणूनच याला फास्ट रिएक्टर असं नाव पडलेलं आहे. ब्रीडर जे नाव आहे त्याचं हे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमतेवरून त्याच्या स्वभावावरून पडलेलं आहे. हा रिएक्टर जेवढं इंधन म्हणजे प्लुटोनियम वापरतो त्यापेक्षा जास्त इंधन जो आहे तो आपल्याला तयार करून देणार आहे. म्हणजे वापर जेवढा होईल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक इंधन जे आहे ते आपल्याला या सगळ्यामधून मिळणार आहे. कच्चं मटेरियल मिळणार आहे. इंजिनची निर्मिती होणार आहे. ट्रान्समिलेशन होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारत जो आहे तो इलेक्ट्रिसिटीमध्ये आत्मनिर्भर होणार आहे आणि यामुळं हे जे आहे हे तंत्रज्ञान हे भारतासाठी अत्यंत महत्वाचं असं तंत्रज्ञान आहे आणि भारताने याच्यामध्ये यश संपादन केलेलं आहे. अमेरिकेनं प्रयत्न केला होता, जापानचा प्रयत्न केलेला होता, फ्रान्सनं प्रयत्न केलेला होता, पण या सगळ्या विकसित देशांना हे जमलं नाही. ते भारताने करून दाखवलेलं आहे आणि रशियानंतर अशा प्रकारचा न्यूक्लिअर एनर्जी रिएक्टर चालवणारा जगातला केवळ दुसरा देश जो आहे तो भारत ठरलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये एनर्जी जो आहे त्याचं शॉर्टेज राहणार नाही. भारत एनर्जीमध्ये आत्मनिर्भर होणार आहे. न्यूक्लिअर एनर्जीमध्ये आत्मनिर्भर होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जगाला देखील भारत एनर्जी एक्सपोर्ट करू शकतो. अशा प्रकारची स्थिती यायला आणखीन काही दिवस लागतील, परंतु हे होऊ शकतं, हे होणार आहे. अशा प्रकारची स्थिती आता भारतामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे ही जी घटना आहे ती भारतासाठी अत्यंत महत्वाची घटना आहे. धन्यवाद.